स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्यासाठी आज मी अंगणवाडी का सेविका भरती 2025ची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. ही भरती प्रक्रिया फक्त महिलांसाठी आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण अपडेट माहिती देणार आहे. यामध्ये पद कुठे कुठे आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी भरती होणार आहे, त्याचा अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे, त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझं नाव आहे भूषण. BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या. या चॅनलवरती आपण नवनवीन अपडेट माहितीही शेअर करत असतो. तर ही जाहिरात बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरी प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीस म्हणजेच अंगणवाडी सेविकाची रिक्त पद भरती जाहिरात 2025. तर बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प धुळे शहर यांच्या अधीनस्थ अंगणवाडी मदतनीस यांच्या रिक्त पद भरती करण्यासाठी महानगरपालिका धुळे क्षेत्र असलेल्या त्यामध्ये शहरातील नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील जाहिरातीमध्ये नमूद रिक्त पदांची एकत्रित मानधन तत्वावर निवडसाठी सरळ नियुक्तीने भरण्याकरता रिक्त पद असलेल्या शहरातील स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र महिलांकडून खालील अटी व शर्ती नुसार अर्ज मागवण्यात येत आहे. तर बघा, ही जाहिरात धुळे शहर अंगणवाडिका सेविकेसाठी आहे. एकूण 21 जागांकरता ही भरती प्रक्रिया होत आहे. विविध अंगणवाडी केंद्रांमध्ये ही भरती प्रक्रिया होत आहे. प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये साधारणतः एक जागा आहे. महानगरपालिका धुळे यांच्यामार्फत तर बघा, ही जाहिरात फक्त महिलांकरता आहे. यामध्ये फक्त महिला सेविका उमेदवार जे पद असते अर्ज करू शकणार आहे जाहिरात. तर बघा, यासाठी तुम्हाला अंगणवाडी मदतनीस या पदाकरता करण्याची दिनांक उमेदवारांसाठी अर्ज मागवण्यासाठी तुम्हाला आता बघा, दिनांक 4/4/2025 ते दिनांक 22/4/2025 पर्यंत मुदत असणार आहे. त्यानंतर अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जाची छाननी प्रक्रिया ही पुढील 5 दिवस म्हणजेच दिनांक 23/4/25 ते दिनांक 29/4/25 दरम्यान होणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादीस पडताळणीच्या समितीची मान्यता घेण्यासाठी पुढे कमीत कमी परत 5 दिवस ते घेणार आहेत, म्हणजेच दिनांक 30/4/2025 ते दिनांक 5/5/2025. तर त्यानंतर बघा, नोटीस बोर्डावरील प्रसिद्ध यादीतील उमेदवारास हरकती, अपेक्षा किंवा तक्रारी किंवा त्यामध्ये गुणवत्ता यादीत सुधारणा करण्यासाठी पुढील 10 दिवस ते देणार आहेत. बघा, त्यासाठी तुमची दिनांक असणार आहे दिनांक 6/5/2025 ते दिनांक 20/5/2025. त्यानंतर अंतिम यादीतील भरावयाच्या पदांसाठी गुणवत्ता क्रमानुसार उमेदवारांची निवड करणे व नियुक्तीपत्र निर्गमित करणे यासाठी दिनांक 22/5/2025 ही तारीख असणार आहे. तर बघा, संपूर्ण भरती प्रक्रियेचे वेळापत्रक हे कार्यालयामार्फत देण्यात आलेले आहेत. दिनांक 4/4/25 ते दिनांक 22/4/25 दरम्यान तुमचा अर्ज तुम्हाला जमा करायचा आहे. त्यानंतर पुढील 5 दिवसात तुमच्या अर्ज प्रक्रियेची जी तपासणी होणार आहे आणि त्यानंतर पुढच्या 5 दिवसानंतर तुमची प्रथम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर तुमच्या हरकती काही असतील तर त्यानंतर हरकतीसुद्धा मागवण्यात येतील व अंतिम गुणवत्ता यादी जी ते दिनांक 22/5/25 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
तर यामध्ये बघा तुम्हाला अर्ज सादर करण्याचा जो पत्ता आहे, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी धुळे शहर यांचे कार्यालय 30 गरुड कॉलनी जहीन कॉलनीच्या शेजारी देवपूर धुळे, पिनकोड आहे 424001. तर या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तुमचे अर्ज करायचे आहे. या भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला सुद्धा देऊन देईल. त्या ठिकाणून तुम्ही जाहिरात डाउनलोड करून तेथून अर्ज प्रिंट करून कार्यालयात जमा करू शकतात. आणि भरती प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर खाली कमेंट करा, मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करेल. आणि तुम्हाला जो वयोमर्यादा किंवा शैक्षणिक अर्हता याबाबतची संपूर्ण अपडेट माहितीची तुम्हाला टेलिग्राम चॅनलची PDF टाकली, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.